एकीकडे महाराष्ट्रामध्ये दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात हे कटू वास्तव आहे आणि त्यापेक्षा सुद्धा कटू वास्तवाला आज महाराष्ट्राला सामोरं जावं लागलं। हे वास्तव म्हणजे स्वतःला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणवून घेणारे कृषी मंत्री हे भर सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळत असतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ समोर आणलेला आहे। शेतकऱ्यांबाबतच्या चर्चा सुरू असताना कृषी मंत्री गंभीर नाही का असा सवालही त्यांनी विचारलाय। तर भाजपला विचारल्याशिवाय अजितदादांच्या राष्ट्रवादीला काहीच करता येत नाही, त्यामुळे कृषी मंत्र्यांकडे एवढा फावला वेळ आहे अशी खोचक टिप्पणी देखील त्यांनी केली। व्हिडिओमुळे अडचणीत आलेल्या माणिकराव कोकाटे यांनी आता सारवासारव करायला सुरुवात केली आहे। ऑनलाईन रमीची जाहिरात स्किप करत असताना हा व्हिडिओ काढण्यात आला असं स्पष्टीकरण कृषी मंत्र्यांनी दिलंय। तर हा व्हिडिओ आपण बघतोय, हा व्हिडिओ समोर आलेला होता आणि हा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विटही केलाय। यावरून आता सारवासारव केली जाते। दरम्यान रोहित पवार यांनी नेमके काय आरोप केले आणि कोकाटे यांनी यावरती कशी सारवासारव केलेली आहे ती देखील बघूयात। दिवसाला 8 शेतकरी जर आत्महत्या करत असतील आणि अनेक लोक आज अडचणीत असताना सुद्धा तुम्ही जर सिरियसनेस दाखवत नसताल, जिथे विधिमंडळामध्ये कायदे बनवायची तुम्हाला संधी दिली, तुम्ही मंत्री आहात, तुम्ही खऱ्या अर्थाने सकारात्मक निर्णय घेण्याची भूमिका सातत्याने तिथे घेतली पाहिजे। ते न घेता तुम्ही काय खेळताय तर पत्त्याचं घे आणि रम्मी खेळत असाल, हे म्हणजे लोक स्वीकारणार नाहीत आणि आम्ही सुद्धा हे खपून घेणार नाही। काढला असेल तर काढू द्या, काही दुमत नाही, परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या यूट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला, मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाउनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्काईप करत होतो। स्काईप करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल कदाचित, काय सांगता येत नाही। त्याने 18 सेकंद दाखवलाय, त्याने जर आणखी पुढे दाखवला असता तर तो स्किप केलेला त्यांनी दाखवला असतं ना, पण त्यांना ते दाखवायचं नाही आणि ते विरोधी पक्षाने दाखवणारच नाही। बरं, ते काय वैयक्तिकरित्या फक्त माझ्याशी चर्चा करताय, कधी माझ्या कपड्यावर बोलताय, कधी माझ्या मोबाईलवर बोलताय, कधी माझ्या गाडीवर बोलताय। हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे, पण तशाने काय होत नाही। अशा प्रयत्नाने काही जनता या ठिकाणी त्यांच्या याला बळी पडणार नाही, हे मला कल्पना आहे। मला असं कळालं ते प्रेस कॉन्फरन्स घेतात, एकदा प्रेस कॉन्फरन्स घेऊ द्या की मी जो टाकलाय तो फक्त ट्रेलर आहे, अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते काय बोलतात त्याच्याकडे माझं सुद्धा आणि महाराष्ट्राचं लक्ष राहणार। तर माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करण्याची मागणी सुप्रिया सुळे यांच्यासोबत इतर विरोधकांनी सुद्धा केली आहे। तर माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणामध्ये सारवासारव करत असताना सत्ताधाऱ्यांची चांगलीच दमछाक होतीये। विश्वास नहीं हो रहा है कि जिस महाराष्ट्र में हम छोटे बड़े जो किसान हमारा अन्नदाता है उसके जो मंत्री है वो गेमिंग खेल रहे हैं, रम्मी खेल रहे हैं असेंबली में, इसका खंडन होना चाहिए और उन्होंने ये जो गंदी हरकत की है उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए, नहीं तो मुख्यमंत्री जी ने उनको निकालना चाहिए। मला असं वाटतं की कृषी मंत्र्यांनी स्वतः काहीतरी खुलासा केला। मी कार्यक्रमामध्ये असल्यामुळे त्यांनी काय खुलासा केला ते मी ऐकलेलं नाही, पण त्यांनी त्या संदर्भातली स्वतः ते त्याच्यातले एक महत्त्वाचे असल्यामुळे ते जबाबदार राज्याचे मंत्री आहेत, त्यांनी खुलासा केलेला आहे। मी जरूर तो ऐकेन, तोही व्हिडिओ पाहण्याचा मी प्रयत्न नक्की करेन आणि मग त्या संदर्भातला जो काही निर्णय किंवा त्यांना काही सूचना द्यायची असतील ते राष्ट्रीय अध्यक्ष देतील। जनतेचे प्रश्न अहो कोणी हमी द्यायची तर आम्ही खेळतोय, बोटं हलताना दिसतायत ना, राजा खाली गुलाम वरती। ऍड बघताना कळतं आणि खेळताना पण दिसतं ना, खेळताना बोटावरनं आपण पत्ते खाली वरती करताना होत नाही। आम्ही बघत असतो ना, तेव्हा आम्ही ऍडव्हर्टाईज बघत असतो, आम्ही काय काय बघत असतो, पण रमी खेळत नसतो, आम्ही गाणी बघत असतो। कधी कधी ठीक आहे, बोर झालं तर काय काय करत असतो, आम्ही आतमध्ये बसून माहिती घेत असतो। कित्येक वेळा माझ्या भाषणांची माहिती मी आतमध्ये बसल्या बसल्या गुगलवरनं काढत असतो। रमी तर आता टीव्हीवर पण खेळलं, ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो, आमचं तर परंतु रमी आता खेळला जातो, चांगला खेळ म्हणून असं टीव्हीवाल्यांना वाटत असेल। तर कृषी मंत्री कोकाटे यांच्यासह 4 मंत्र्यांना अमित शहा हे डच्चू देणार आहेत अशी भविष्यवाणी संजय राऊत यांनी केली आहे। पेट्यांबरोबर येतात, बॅगांबरोबर येतात, कोणी रमी खेळताय, कोणी आमदार निवासात मारामाऱ्या करताय,
कोणी आमदार विधानभवनात मारामाऱ्या करतात. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे. अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे. तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी याआधी सुद्धा नेमकी काय काय वादग्रस्त वक्तव्य केली होती बघूयात. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो. आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. शेतकऱ्यांचा असं म्हणणं आहे की उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहे असं. ज्या हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची का? नाही, कांदे वगैरे ज्या पोळी कांदे वावरात आहेत त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करणार ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे. ते नियमात बसत नाही. जाणीवपूर्वक त्यांनी मला हे या ठिकाणी कृषीचं खातं दिले. आपल्याला कल्पना आहे ही तशी ओसाडगावचीच पाठीगी आहे, पण कसं असलं तरी सुद्धा त्यामध्ये सुद्धा चांगलं काम करता येऊ शकतं. हा पण एक आपल्याला हे पण एक उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये द्यायचंय. क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत. भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार. शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा. एखाद्या शेतकऱ्याला 2-5 हजार रुपये भाव कांद्याला मिळाला म्हणजे बाकीचे गावाचे सर्व शेतकरी कांदेच करत सुटतात. आपण चुकीचा संदेश. त्यामुळे आपल्याला किती कांदा करायला मर्यादा की नाही, दुप्पट का तिप्पट. तुम्ही जर 50 पट कांदा करायला लागले तर 50 पट केल्यावरती भाव पडणारच आहे.